सगळी बाया माणसं आतल्या खणात झोपली. मग सुरू झाली पारूची विचारपूस. बांगडीशी बांगडी बोलू लागली. खरं तर स्वतःवर ओढवलेल्या संकटांचा पाढा वाचून वाचून ती खूप कंटाळली होती. स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडायचा तिला वीट आला होता. खपल्या काढून काढून ती रक्ताळली होती. तरीसुद्धा तिला तिची कर्मकहाणी पुन्हा सांगावी लागलीच. नाहीतर एवढ्या तरण्या ताठ्या एकट्या दुकट्या बाईनं असं घराबाहेर पडणं आणि दुसऱ्याच्या घरी मुक्काम करणं म्हणजे स्वतःतच काहीतरी खोट आहे असं झालं असतं. म्हणून पारूनं पहिल्या नवऱ्याचा झालेला मृत्यू वगळून दुसऱ्या लग्नाची आणि त्यानंतर झालेल्या सुखी संसाराच्या वाताहतीची गोष्ट फातिमाला थोडक्यात सांगितली. तिची परवड ऐकून फातिमासुद्धा रात्रीसोबत जागत राहिली. ती हळहळली. अंधारानं फातिमाचे ओलावलेले डोळे पाहिले. ती एक सुस्कारा टाकून म्हणाली, या अल्लाह, बहुत जुलूम हो गया बाई तुमच्यावर. फातिमा भरल्या डोळ्यांनी पारूला धीर देत राहिली. दिवे विझवलेले असल्यानं दोघींच्या डोळ्यातल्या आसवांनी आपापल्या डोक्याखालच्या उशा फक्त भिजत राहिल्या. हे बाईचं कुढणं ऐकून घेणारे कनवाळू कान सगळ्याच घरांना लाभले असते तर किती बरं झालं असतं. ह्याच विचारात पारू आणि फातिमा झोपण्याचा प्रयत्न करीत राहिल्या. आजचा दिवस सरला, उद्याचा कसा सरेल ह्याच विचारात पारू कूस बदलून बदलून वैतागून गेली. पण तिला झोप मात्र आलीच नाही. पहाटेचा पहिला कोंबडा आरवला. आजूबाजूच्या आळीत सगळ्या जाती धर्मांची जाती घरघरू लागली. पसापसा दाणे दळत दळत पांढरं शुभ्र पीठ जात्याच्या पाळीतून घराघरात साचू लागलं. फातिमा ही जात्यावर बसली दळू लागली. पारूही तिला जातं ओढू लागली. जात्याच्या खुट्याला घट्ट धरून दोघीजणी जात धर्म विसरून बाईचं जगणं भोगणं एक दिलानं दळू लागल्या. स्त्रीभोगाचं प्रतीक असलेलं जड जातं ओढू लागल्या. पारूचा कंठ दाटून आला. तिला शहाजीची आठवण व्याकुळ करू लागली. भरल्या घरात लेकराबाळांच्या भुकेसाठी पहाटच उठून पायल्याच्या पायल्या धान्य दळल्याची आठवण तिच्या काळजात घर करू लागली. सगळ्या आठवणी ओवीतून सांडू लागल्या. धान्याच्या मुठी गणिक नवऱ्याच्या आठवणीनं निरक्षर पारू रीती होऊ लागली. पंढरीच्या वाटव चाल बुक्याची गाडी, गसई बाई